आता राहिलेले सॉल्व्ड एक्झाम्पल्स पाहूया. तर एक्झाम्पल 3 आहे, स्टेटमेंट्स पी अँड क्यू आर ट्रू अँड आर अँड एस आर फॉल्स, डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. तर पी आणि क्यू ट्रू आहे, आर आणि एस फॉल्स आहे. तर हे स्टेटमेंट पॅटर्न्सचे आपल्याला व्हॅल्यू काढायच्यात. तर निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ आर असं आहे. तर आपण निगेशन पहिल्यांदा सॉल्व करून घेणार आहे. निगेशन ऑफ टी ट्रूथ व्हॅल्यूज लिहूया. नंतर अँड टी, क्यूची व्हॅल्यू टी आहे, ऑर निगेशन ऑफ आरची व्हॅल्यू फॉल्स असल्यामुळे इथं एफ येणार. नंतर निगेशन ऑफ टी काय येतं, अपोजिट येतं ट्रूच्या, ती एफ होईल. अँड टी ऑर निगेशन ऑफ एफ म्हणजे टी होईल. तर निगेशन आपण पहिल्यांदा सॉल्व करून घेतले. त्याच्यानंतर एफ अँड आता ब्रॅकेटमधलं सॉल्व करून घ्यायचं, टी ऑर टी. आता ऑरमध्ये सगळे ट्रू असतात. जर एक पण एखादं जर ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू त्या स्टेटमेंटची ट्रू होते. तर इथं दोन्ही ट्रू आहेत, टी ऑर टी, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी येईल. तर एफ अँड टी. आता अँडमध्ये जर दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येतं, नाहीतर फॉल्स असतं. तर त्यामुळे हे इथं एक फॉल्स असल्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू येईल फॉल्स. म्हणजे पूर्ण या स्टेटमेंट पॅटर्नची व्हॅल्यू येईल फॉल्स. नेक्स्ट एक्झाम्पल आहे पी अँड निगेशन ऑफ आर अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन क्यू ऑर येस. आता आर आणि येस फॉल्स आहे आणि पी आणि क्यू ट्रू आहे. तर आपण ते लिहून घेतलं इथं पहिल्यांदा. आणि मागच्या वेळीसारखं इथं निगेशन पहिल्यांदा आपण सॉल्व करून घेऊया. निगेशन ऑफ फॉल्स ट्रू लिहिलं इथं. नंतर निगेशन ऑफ टी फॉल्स येईल. नंतर टी ऑर टी झालं इथं, अँड टी, टी अँड टी. आता अँडमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येतं, तर मग इथं दोन्ही ट्रू असल्यामुळे ट्रू आलं. तर एफ ऑर एफ. आता ऑरमध्ये एक जरी एफ असेल तरी त्याची व्हॅल्यू फॉल्स होऊन जाते, तर मग इथं फॉल्स आलं. आणि मग टी अँड एफ. आता अँड असेल आणि कोणतंही एक फॉल्स असेल तर त्याची व्हॅल्यू फॉल्स येते, तर मग हे फॉल्स झालं.